श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आणि प्रबोधनाला उपस्थित असलेल्या सर्व स्वामी भक्तांना माझे प्रणाम आणि त्यांच्या अंतःकरणात असलेल्या स्वामींना कोटी कोटी प्रणाम। उद्या शनी अमावस्या आहे, तर ज्यांना पितृदोष आहे त्या सर्वांनी उद्या तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आणि 11 प्रदक्षिणा घालायच्या। 11 प्रदक्षिणा घालताना ओम शम शनिश्चराय नमः चा जप करायचा आहे। 11 प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर जल अर्पण करायचे। जल अर्पण करताना शनिदेवाला प्रार्थना करायची की माझ्या जे संकट आहे, दुःख आहे, अडचणी आहेत त्या सर्व तू दूर कर। उद्या तुम्ही करावं जेणेकरून तुमच्या ज्या अडचणी असतील त्या दूर होतील। आजच्या या प्रबोधनामध्ये आपण एक छोटीशी गोष्ट घेणार आहोत। ती गोष्ट तुम्हाला वेगळं काहीतरी शिकवून जाईल। एका गावामध्ये एक विधवा स्त्री होती आणि लवकरच ती विधवा झाली होती आणि तिला एक छोटासा मुलगा होता, तो 5-6 वर्षाचा असेल। आणि ती स्त्री जी होती ती दुसऱ्यांच्या घरी धुणं भांडी करून, काम करून, शेतात काम करून आपलं उपजीविका चालवायची, मुलाची उपजीविका चालवायची। तर उपजीविका चालवायची तर एके दिवशी तिला एका झाडाखाली कोणीतरी भगवान श्रीकृष्णाची बालस्वरूपातली मूर्ती ठेवली तिला दिसली। आणि मग तिला वाटलं की एवढं सुंदर बाळकृष्ण आहे, हिला कोणी झाडाजवळ ठेवलं असेल। म्हणून त्या मूर्त्या तिने उचललं, घरी आणलं। घरात आणल्यानंतर तिने चौरंग साफ केला, त्यावरती वस्त्र अंतरलं नवीन, त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवली, त्याला छानपैकी पाण्याने, गरम पाण्याने अभिषेक केला। आणि ते झाल्यानंतर तिने जे काही स्वयंपाक केला होता, भाजी भाकरी जे काही असते ते तिने नैवेद्य दाखवला, भोग दाखवला, खाऊ घातला आणि आपल्या मुलाला तिने जेवायला वाटलं। मुलाने विचारलं की आई, हे जे तू आणले हे कोण आहेत? आई म्हणाले कान्हा आहेत, बाळकृष्ण आहे, कन्हैया आहे। तुझ्यासारखाच तो दिसतो बघ, छोटा आहे ना, तू जसा छोटा आहेस तसा हा पण छोटा आहे, हा तुझ्यासारखाच दिसतो सुंदर। म्हणतो हो। मग त्यानंतर रोज आईने काही आणलं खाऊ मुलासाठी, तो पहिल्यांदा कानाला दाखवला जायचा। आई सांगायची पहिले काना को दिखाओ, मग तू खायचा। घरात आईने दूध गरम काढलं, म्हशीचं दूध काढलं की पहिलं कानाला दाखवायचं, मग मुला मिळायचं। घरात लोणी काढलं आईने, तिथे पहिलं काना दाखवायला जायचं, मग बाळाला द्यायचं। नैवेद्य जेवण सुद्धा पहिल्या कानाला दाखवायचा, मग हा म्हणायचा। मुलाला डोक्यात विचारायला लागला की ह्याच्या अगोदर प्रत्येक गोष्ट घरात आली की मला पहिल्यांदा मिळायची, आणि आता काय झालेलं आहे, आता घरात आलेली प्रत्येक पहिली गोष्ट त्या कानाला मिळते, मला तर मिळतच नाही। पहिल्यांदा तो खातो, मग उरलं की मी खातोय। हे असं कसं काय? पण आता काही काम धंदा करत नाही, बसून असतो त्या पाटावरती सारखंच। आई मला कामात मदत करायला सांगते, मी मदत करतो आईला, प्रत्येक कामाला मदत मी आईला करतो, आणि हा काही करत नाही, हा नुसता बसून खातोय, असं कसं काय? मग ते एके दिवशी काय झालं, आईने सांगितलं की मी आता चालले शेतामध्ये काम करायला, तू पाणी भरून ठेव प्यायचं। तो म्हणला ठीक आहे।
मग त्याने एक अंडा घेतला आणि तो कानाजवळ गेला आणि त्याला म्हणाला, तू नुसता बसून खातोस, मला काम करावं लागतं, मी काम केलं की माझी आई मला देते आणि तुला बसून तुला आई खाऊ घालते, हे असं नाही चालणार, चल माझ्यावर कामाला तू पण, नुसतं बसून काय खातोस. असं म्हणून तो मुलगा, मुलाचं वय काय 5-6 वर्ष, 6 वर्षाचा मुलगा आहे, 5-6 वर्ष, तो छोटासा हंडा घेतला आणि तो गेला नदीवरती भरायला. तिथे गेल्यानंतर हंडा पाण्यात बुडवणार तेवढ्यात तो काना त्याला नदीच्या पात्रात दिसला. अरे तू कधी आलास इकडे? तो म्हणला, मी केव्हाच आलो, तू बोललास ना पाणी भरायला चल म्हणून आलो मी. हो बरं झालं तू आलास, चल ही कळशी भर. मग काना ती कळशी भरतो, खांद्यावर घेतात, तो मुलगा लहान बाळ पुढे चालतो, हा काना त्या कळशी घेऊन येतात. घरी कळशी ठेवते, थोड्याने आई येते, आई विचारते पाणी भरलंस का रे? तो म्हणतो, हा आई पाणी भरून ठेव. मग आईचं लक्ष कानाच्या मूर्तीकडे जातं. आईने जरा कपडे घातलेले असतात कानाच्या मूर्तीला, ते ओले दिसतात. ओले दिसले, आई म्हणतो, तू काहीतरी प्रकार केला, तू याच्या अंगावर पाणी टाकलेलं आहेस, कानाच्या अंगावर तू पाणी टाकलेलं आहेस, तू असे प्रकार करू नकोस, ते देव बाप्पा आहे, त्या अंगाचं पाणी. अगं आई मी कशाला टाकीन, तो आला होता माझ्यावर पाणी भरायला. आईला वाटतं हा काहीतरी फेकतोय, खोटं बोलतोय. आई त्याला अगोदर ह्याच्या पुढं करायचं नाही. ठीक आहे, तो काहीच बोल म्हणतो, काय बाबा, तो कानाकडे जातो, म्हणतो तू आलास, बोलणी मी खाल्ली. मग 1-2 दिवस जातात. आई त्याला सांगते, मी आता चालले शेतावरती काम करा, ते मी गिरणीमध्ये पीठ ठेवलेलं गळ्याचं ते येताना घेऊन ये. तो परत कानाकडे होतो, चल तू फुकट खायचं नाही बसून, चल माझ्यावर काम करायला, पीठ आणायचं, मी एकटा काय उचलू शकणार नाही, तू चल मला मदत कर. काना काहीच बोलत नाही. हा मुलगा जातो गिरणीचा, तिथं काना घेऊन उभाच असतो. अरे तू आलास? हो म्हणे आलो, तू सांगितलं चल म्हणून. हिला गिरणीवाल्याकडे पिठाची पिशवी घेतात आणि येतात, घरात पीठ ठेवतात. थोड्याने आई शेतातून काम करून आल्यानंतर आई विचारते, तू दळण आणलास का रे? तो म्हणतो, हो आणलं आई दळण. माई आवरते, देवाला अगरबत्ती दिवा लावण्यासाठी, म्हणजे कानाला दिवा लावण्यासाठी वागते. बघते तर कानाच्या कपड्यांना पीठ लागलेलं आहे. आईला प्रश्न, आपल्या पोरग काढ आहे, याच काहीतरी आगाऊपणा केला, कृष्णाच्या कानाच्या अंगावर पीठ टाकलेलं आहे. आई तर रागवते, परत तू असे मस्ती करू नकोस, कानाच्या अंगावर पीठ का टाकलंस तू? तो देव बाप्पा आहे, त्या अंगावर पीठ टाकायचं नाही, तुला कळत नाही का? आई त्याला खूप रागवते, आणि ह्याच्या पुढे जर असं केलं असतं तुला मी मार देईन. आई मी नाही केलं, तो आला होता पीठ घ्यायला. आई म्हणते, हा स्वतःचा बचाव करण्यासाठी खोटं बोलतोय. अगं नाही आई, मी खोटं बोलत नाही, तू खरं सांगतोय. आई म्हणते, याच्या पुढे जर तू असं मत. आई आपल्या स्वयंपाकाला जाते, हा कानाजवळ येतो, म्हणतो, अरे काना, तुझ्या परत मला बोलणी बसली, काय कशाला तू आलास माझ्यावर? तू काहीच बोलत नाही. काना हसतो आणि निघून जातो. परत 2-3 दिवस होऊन जातात. आई म्हणते की बाबा रे, मी आता कामावर चाललेली आहे, तू शेतात जा, जंगलात जा आणि तिथून छोट्या छोट्या काट्या सरपण गोळा करून आण. म्हणतो, ठीक आहे मी जातो आई, पण त्या कानाला सांग माझ्या पाठीमागे येऊ नकोस म्हणून. तो ना, मी गेलो ना की माझ्या पाठीपाठी येतो तो, आणि तो स्वतः काम करतो आणि मला बोलणी खायला लागतं. तो काही ते गडबड करतो आणि तू मला बोलणी खाऊ घालतेस, तू मला रागवतेस. त्याला सांग पहिल्यांदी की तू येऊ नकोस माझ्या मागे. आईला वाटतं की हा असंच काहीतरी बोलतोय मुलगा. आई म्हणते, हा येणार नाही काना, तू जा. मग हा आपली विळा घेतो आणि जातो, आणि आई कामा निघून जाते. काना ती जातो, तो पहिल्यांदाच कानाचं सुकलेल्या फांद्या तोडून बांधून ठेवलेल्या असतात, बांधत असतो. हा मुलगा, अरे तू कशाला आलास? तो मुलगा त्या काना म्हणतो, तू का आलास? अरे म्हणजे तुला मदतीला आलो,
तू म्हणतोस ना बसून खातो मी, फुकट खातो म्हणून आलो तुझ्या मदतीला. अरे तू आला असता आलास, पण तुझ्यामुळे मला घरात केलं, आई बोलणी रागवते ना, बोलणी खावी लागतात, त्याचं काय? तू काही येऊन जाऊ नकोस, तुझ्यामुळे मला हे होतं. नाही असं म्हणतो. परत तो पण मुलगा तोडा लागतो, फांद्या हात दोघं जण मुळ्या बांधतात, मोठी मुळी बांधतो, काना डोक्यावर घेतो आणि निघतात. तेवढ्यात आई काहीतरी कामानिमित्त जंगलामध्ये येते, किंवा मुलगा एकटाच गेला काय झालं बघण्यासाठी ते येते. खरंच इतक्या वेळ का झाला बघते तर काय, कानाचा मुलगा आयटीत पुढे चाललाय आणि तो कानाच्या डोक्यावरती मुळे आहेत आणि तो पाठीमागे येतोय. ती बघते, घाबरते, फत जाते आणि पटकन पाय पकडते. हे काना म्हणत तू काय करतोस, सोड म्हणते. सोड, तुला कोणी सांगितलं आमचं काम करायला, तू मुळ्या सोड, टाक डोक्यावर, काढून टाक, माझ्या मुलाला माफ कर. असं ती माफी मागायला लागते, माझं चुकलं, माझ्या मुलाचं चुकलं, माफ कर, हे कर. काना म्हणतो नाही, तुझं काहीच चुकलं नाहीये, तुझ्या मुलाचं काहीच चुकलं नाहीये, तू मला देव बनवलं होतंस, तुझ्या मुलाने मला देव बनवलं नाही, तू देव बनून मला परक केलंस, तू देव बनून मला परक केलंस, माझी सेवा करत राहिलीस. पण तुझ्या मुलाने मला देव नाही बनवलं, त्यांनी मला आपलं मानलं आणि तो आपलं मानून माझ्याशी तो अधिकाराने माझ्याशी बोलत होता, मला सूचना देत होता, ऑर्डर देत होता. कारण का, त्याला माहिती आहे मी त्याचा आहे. आणि म्हणून त्याची एवढी निष्ठा, त्याला खरंच वाटत होतं की मी सर्व अगोदर खातोय, मी त्याचं माझ्यामुळे त्याला बोलणी एवढी त्याचं भक्ती त्याला वाटत होतं की तो आपलं मानत होता. म्हणूनच त्यांनी मला सांगितलं चल कामाला, तू एकटा बसून काय खातोस, रिकाम बसून खाऊ नकोस. चल. हे कोण बोलतं? आपलं माणूस असेल तरच बोलतो. आणि तुझ्या मुलाने मला आपलं मानलं आणि तू मला परक मानलंस, आणि त्याने आपलं मानलं म्हणून त्याच्याच मदतीला मी उभा राहिलो. हम भक्तम के भगत हमारे, मी भक्तांचाही भक्त आहे, ही माझी प्रतिज्ञा आहे. ही गोष्ट मॉरल सांगायचा हेतू की आपण कशा पद्धतीने भक्ती करतो त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळतं. आपली भक्ती, आपण सेवा करतोय छानपैकी, हे करतोय, सेवा करतोय ना, हक्काने काहीच सांगत नाही. मी तर नेहमीच सांगतो प्रत्येकाला, लोक सांगतात हे परमेश्वर काय मंदिरातून मागायचं नसतं, स्वामींना मागायचं नसतं. अरे मागायचं नसतं तर कोण मागणार कोणाला? तोच आई आहे, तोच बाप आहे, तोच मित्र आहे, तोच सखा आहे, तोच भाऊ बहीण, सर्व तोच आहे. त्यालाच सांगणार मी तर कोणाला सांगणार? त्यालाच हट्ट नाही करणार तर कोणाला करणार? परक्यांना. परक्यांकडे हट्ट करतो का? नाही करत. परक्यांना आपण अधिकारात सांगतो का? नाही सांगत. आपला व्यक्ती असतो, आपलंत्व असतं, ममत्व असतं, त्याच वेळी आपण हट्ट करतो, त्याच वेळी आपण सूचना देत असतो. मग आपली भक्ती तेवढी आहे का? आपण तेवढं समर्पित भक्ती करतोय का? आपण नुसतं बडबड बडबड करतोय, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, का नुसतं आपण ते 21 अध्यायाचं पोथी घेतली आणि वाचत बसतो? हो मी 108 पारायण केली, हो मी 54 पारायण केली, मी रोज ते लीलामृत वाचल्याशिवाय, स्वामी लीलामृत वाचल्याशिवाय मी पाणी पित नाही. अरे कोणी सांगितलं? स्वामीने सांगितलं का की माझं लीलामृत वाच? नाही. नामस्मरण माझं धर्म सांगितलं का? नाही सांगितलं. अरे मनापासून त्याला तुम्ही आर्त आवाजात आर्त द्या, हाक मारा, तो तिथे उभा आहे. आपल्या मनामध्ये वाईट विचार असतात, आपल्यामध्ये परक आणि आपलं हा भेदभाव असतो.
आपण महाराजांना आपलं मानतच नाही. महाराज हे कडक मला शिव्या देतात. अरे कोणी बघितलंय हे सिरियल मध्ये दाखवतात ते काय सगळंच खरं आहे? नाही. महाराज कोणाला हे करतायत? जो नाठाळाच्या माथी हाणू काठी, नाठाळ त्यालाच बोलणार. तुम्ही मनापासून भक्ती करताय, तुम्ही मनापासून त्याला आवाज देताय, महाराज मी जे खाईन तेच खायचं, चला बसा. का नाही महाराज खाणार? तुमचं ऐकणार. पण तुम्ही महाराज म्हणून त्यांना सजवून ठेवताय. नाही, हे नाही भक्ती होत. ही सेवा झाली तुमची. सेवामध्ये परमेश्वर कधी कोणाला प्राप्त होत नाही. जे मीराला प्राप्त झालं ते 1000 वर्ष योग याग क्रिया करणाऱ्या ऋषी मुनींना सुद्धा परमेश्वराचं दर्शन झालं नाही. जे ध्रुव बाळाला जे परमेश्वराचं दर्शन झालं लगेच, ते 1000 वर्ष तप करणाऱ्या, त्राटक करणाऱ्या साधूला सुद्धा झालं नाही. कलियुगामध्ये भक्ती श्रेष्ठ आहे. कलियुगात जो भक्ती करतो त्याला परमेश्वर आणि मोक्ष प्राप्त होतो. मोक्षाचा अर्थ आहे की पुन्हा जन्म नव्हे. आणि आपण कर्मकांड करत राहतो, कर्म करतो, परत जन्म होणार आपला. कर्मातून मुक्ती मिळाली पाहिजे. कर्म असे करा की त्याचे फळ मिळता कामा नयेत. असे हे कर्माचे फळ कधी मिळणार नाही? ज्यावेळी तुम्ही भक्ती करा. आपण भक्ती केली पाहिजे आणि अशी भक्ती केली पाहिजे की तो आणि मी वेगळंच नाही आहे. मी प्रवासात महाराजांना घेऊन जातो, आम्ही दोघं एकाच बर्थवर झोपतो. नेहमी प्रवासात माझ्यावर असतात महाराज. मी काय ढाब्यावर थांबलो, तिथे काय खाल्लं तिथे महाराज ते पण खातात. मी असं काही नाही की आता कसं करायचं, सोहळं नाही आपण मग नाही. महाराजांना माहिती आहे आपला भक्त काय कुठं चाललाय, काय करतोय ते माहिती आहे. त्यांच्यावरच तर राहणार. कधी कधी काय होतं, आपण एवढं अवडंबरामध्ये अडकून बसतो की आपण परमेश्वर हा आपला आहे हेच विसरून जातो. तो परमेश्वर नाहीये, तो तुमचा आहे. तुम्ही त्याशी बोला, त्याशी गप्पा मारा. का नाही तो तुमच्या जवळ येणार? अंधश्रद्धेतून बाहेर या. ही अंधश्रद्धा आहे. बाहेर या. जप करा, जप करा. तो म्हणत नाही मी जप करू नका. जप करा, पण भक्तीने करा. मनापासून आला पाहिजे तो. अंतःकरणात नुसती वैखरी फिरली पाहिजे, वर खाली झाली नाही पाहिजे. वैखरी म्हणजे जीभ वर खाली होऊन चालणार नाहीये. अंतःकरणातून तो नामस्मरण आला पाहिजे. तुम्ही चपात्या करताय तेव्हा नामस्मरण झालं पाहिजे. तुम्ही धुणं धुताय, भांडी घासताय, कचरा लोटताय, धारा काढताय, गोठा साफ करताय, त्यावेळी तुमचं नामस्मरण झालं पाहिजे प्रत्येक वेळी. ते खरं नामस्मरण. स्मरण, नामस्मरण. स्मरण म्हणजे आठवण. जेव्हा आपण माळ होतो, मी आता 108 माळा करणार आहे, मी 5 माळा केल्या, 7 माळा रोज केल्याशिवाय मी बाहेर पडत नाही, असं मला लोक सांगतात. मला हसू येतं त्यांचं. पण मी हसत नाही. का? जाऊ द्या, ठीक आहे, करतायत ना, करू द्या. त्यांना आपण मार्ग दाखवायचा आहे. माळ हातात घेऊन, मला तो कर्मे फिरे मनुआ फिरे दो दिसी. माळ तर नुसती अशी फिरत राहते, पांडुरंग पांडुरंग श्री स्वामी समर्थ. आणि मन पूर्ण पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, परक्यांची घरं, आपली घरं, नातेवाईक, मूल सून सर्वकडे फिरून येत. सर्व ठिकाणी जाऊन येतं. स्वयंपाकाला सुनबाई काय करते ती जाऊन येतं. स्वयंपाकाला सासूबाई काय करते ते फिरून येतं. मी ते नामस्मरण करते, सासूबाई माझ्या नवऱ्यात काही भडकवत तर नाही ना, तिथपर्यंत जाऊन येतं. मग
नवरा अजून घरात आला नाही, तो कुठं बाहेर तर गेला नसेल ना, कोणाचे बोलतोय का, कुठं प्यायला तर बसला नाही ना, मित्रांबरोबर हॉटेलमध्ये गेला नाही ना, तिथपर्यंत मन फिरत. मग त्या नामस्मरणाला काय अर्थ आहे? नाही. तुमचं नामस्मरण तुम्ही काम करताना, कर्म करताना ते करा, आणि कर्म करताना ती कर्म अशी असावी की ज्यांचं फळ तुम्हाला मिळता कामा नये. घराच्या समोर अतिथी आला, अन्न द्या, पाणी द्या. गावाकडे देऊ शकतात, मुंबईत तसं होत नाही. मुंबईत लोकांना ते अतिथीचा सत्कार करता येणार नाही, कारण की सोसायटी असतात, फाटकावर सिक्युरिटी आता अडकून ठेवतात. गावाकडे येतात, तिथे द्या, गाईला चारा द्या, गाईला अन्न बसवा, कुत्र्याला द्या, कावळ्यांना द्या, पक्ष्यांना चारा हे टाका. आणि तुम्ही भाजी घ्यायला चालला तेव्हा सुद्धा नामस्मरण करा ना. काय बिघडतं? प्रत्येक ठिकाणी जर आपण नामस्मरण केलं तर ते काही बिघडत नाही. ही भक्ती त्या मुलाने केली, ती भक्ती तुम्ही करावी ही माझी अपेक्षा आहे. तुम्ही काय, मी पण करावी, सर्वांनी मिळून तशीच भक्ती करावी. निस्वार्थपणे त्याला शरण जायचं आहे, तो फळ आपल्याला नक्कीच देणार आहे. तर आजचं हे असं छोट्या गोष्टीपासून सुरू झालं निरूपण, प्रबोधन इथे संपतं. आज कोण प्रार्थना घेणार आहे? अश्विनीताईंनी हात वर केलेला आहे.